आपण आता चक्रवाढ व्याज आपल्याला विचारले चक्रवाढ व्याज काढायचं आहे. तर बघा आता चक्रवाढ व्याज काढण्यापूर्वी आपण पहिल्या वर्षाचं काय करू, आपण सरळ व्याज काढू. पहिल्या वर्षाचं सरळ व्याज बघा, सिंपल ट्रिक आहे. 800 मुद्दल बघा, सूत्र बघा, मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी. बघा दर किती आपला 10% दर आहे, कालावधी किती आहे 2. ह्या संख्येला कितीने भागतात, 100 भागतात. बघा आता आपल्याला इथे किती एका वर्षाचा काढायचं, आपण 1 घेणार. ठीक आहे, 0ला 0 गेले, 0ला 0 गेले, राहिले किती 80 गुणिले किती होतात 80. मग हे तुमचं काय पहिल्या वर्षाचं तुमचं सरळ व्याज आहे, पहिल्या वर्षाचं सरळ व्याज. मग आपल्याला काय करायचं, दुसऱ्या वर्षाचं चक्रवाढ व्याज करायचं आहे. ठीक आहे, मग आता बघा सरळ व्याज आणि चक्रवाढ फरक हा असतो की चक्रवाढ व्याज हे व्याजावर मुद्दल प्लस व्याजावर काढलं जातं. मग आता बघा आपल्याकडे मुद्दल किती आहे 800 रुपये अधिक किती पहिल्या वर्षाचं व्याज किती 80. मग तुमची चक्रवाढ व्याज काढताना मुद्दल किती होणार आहे 880. मग आता हेच सूत्र लावायचं बघा, 880 गुणिले 10 गुणिले 1 भागिले 100. तुमचं हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, राहिली संख्या 88. मग 88 काय आहे, 88 हे दुसऱ्या वर्षाचं चक्रवाढ व्याज आहे, दुसरे वर्ष चक्रवाढ व्याज. मग पहिल्या वर्षाचं बघा आपण इथं 80 आहे, दुसऱ्या वर्षाचं 88 आहे. 2 वर्षाचं व्याजाची बेरीज किती झाली 8, बेरीज बघा 8 आणि 8 किती 16, 168 रुपये तुमचं काय झालं चक्रवाढ व्याज. पहिल्या वर्षीचे चक्रवाढ व्याज आणि पहिल्या वर्षीचे सरळ व्याज हे काय असते सारखेच असते. बघा इथे 168 म्हणजे बघा ऑप्शनमध्ये सी आहे. त्यानंतर बघा थीम बघा कामाची आहे. तर इथे बघा इथे नीट काय लक्ष द्या, तेच काम म्हटलं आहे. जर कामवर वेगवेगळे असेल तर आपण काय करतो, कामाचा आकडा जो असतो तो वर खाली करतो. पण इथं तेच काम असल्यामुळे आपण काय करणार सरळ सरळ गुणाकार. मग बघा 24 गुणिले 24 मजूर आहेत, रोज किती तास करतात 8 तास, 14 दिवसात पूर्ण करतात. ठीक आहे, गुणाकार 1 का करणार, कारण की तेच काम एक काम पकडतो आपण तर रोज 6 तास काम करतात. बघा इथे 6 तास, मजूर माहीत आहेत का आपल्याला नाही म्हणून 1 केलं आपण. तर 8 दिवसात पूर्ण करायचं आहे, तेच काम म्हणून आपण 1 घेतलं. मग आता भाग आलो आपण बघा 6 एके 6, 6 चौक 24, 4 एके 4, 4 दुने 8, बेके बे, बेचौक 8. ठीक आहे, आता बघा वरती संख्या किती राहते बघा 14 चौक 14 गुणिले 4 आणि खाली किती संख्या राहते फक्त एक्स राहते तुमचे. 14 गुणिले 4 किती येतं तुमचं एक्स. ठीक आहे, 14 बघा 14 चौक किती येतं तुमचं पण 56. मग तुम्हाला किती मजूर लागणार 56, म्हणजे ऑप्शन क्रमांक बघा बी आहे. ठीक आहे, आता इथे बघा वैवारी हा वैवारी बुद्धिमत्तेमध्ये आपण पकडू शकतो. ठीक आहे, गुणोत्तर आहे बघा इथे, गुणोत्तर आपण सोडून घेऊ. आपण 75 सेकंदाचे मिनिटाचे गुणोत्तर म्हणजे बघा आता इथे 2 चल आहेत, इथे सेकंद आणि इथे काय मिनिट आहे. मग आपल्याला काय रूपांतर करायचं आहे, मिनिटाचं रूपांतर सेकंदामध्ये करायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे बघा 1 मिनिट म्हणजेच किती असतात 60 सेकंड. आपल्याकडे किती मिनिट आहेत 15 मिनिट आहेत. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, आपलं सेकंड काढायचे बघा 15 गुणिले किती होतात 6 होतात. 15 किती 90 आणि 1 0 किती झाले तुमचे 900 सेकंड. मग आता आपण लिहू शकतो बघा 75 हे 900शी कोणत्या प्रमाणात आहे. आता बघा आपण कितीने भाग लागू शकतो 15नेच भाग लागू बघा. 15 5 75, 5 आणि 15 किती 90. मग 5 60 हे तुमचं काय झालं तुमचं गुणोत्तर. अजून पण बघा भाग जातो इथे 5 एके 5, इथे बघा 5 एके 5, शिल्लक किती राहिले तुमचे 1 शिल्लक म्हणजे 10 होतात पुढचे 0 म्हणून 5 दुने 10. मग तुमचं उत्तर किती 1/12. ठीक आहे, मग 1/12 बघा डी नंबरचा ऑप्शन आहे. पुढे जाऊ आपण चला.
आता त्याने विचारले बघा परिघाचे गुणोत्तर. त्रिज्यांचे गुणोत्तर किती? 4 आसपास आहे. मग आपण त्रिज्याच किती पकडू दोघांच्या? 4 आणि 5 पकडू. तर परिघ बघा, परिघाचं सूत्र आहे बघा 2 पाया आर, हे तुमचं काय परिघाचं सूत्र आहे. पण पहिल्या वर्तुळाची बघा, पहिल्या वर्तुळाची त्रिज्या 4 घेणार, दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या 5 घेणार. आपण ह्या सूत्रामध्ये बसू बघा, 2 गुणिले पाया म्हणजे पायाची किंमत असते 22/7. आर किती घेणार आपण? पहिल्याचा 4, दुसऱ्याचं बघू आपण 2 गुणिले 22/7 गुणिले किती? दुसऱ्याचा परिघ किती घेतलेला आपण? 5. तर बघा इथं गुणाकार करा, 22 गुणिले किती होतात? 2, 44 गुणिले 4 भागिले 7, म्हणजे इकडे बघा 44 गुणिले 5 भागिले 7. बघा दोन्हीकडे 7 गुणाकार केला असता हे कट होतात.